कप छोले आहे, रात्री भिजत घातले होते, हे कुकरला टाकून घ्यायचे। नंतर तेजपत्ता, दालचिनी, मोठी इलायची आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। नंतर 1 चमचा तूप टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे टाकून आपण छोले शिजवून घ्यायचे आहेत। नंतर मी 3 वाटी तांदूळ घेतले आहेत, 3 वाटी तांदूळ घेतले आहेत। हे धुवून स्वच्छ ह्याला भिजत घालूया, अर्धा तास आपण भिजत घालायचं आहे, तोपर्यंत आपले छोले शिजतील। तोपर्यंत हे आपण 1 कांदा, 1 टमाटा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 3-4 हिरवी मिरची घेतली आहे। ही चवीनुसार टाकू शकता तुम्ही तुमच्या तिखटानुसार। आता एक पॅनमध्ये मी तूप गरम करत ठेवलं, 1 चमचा आणि थोडंसं तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरं टाकले, ही मोठी इलायची आणि तेजपत्ता आणि लवंग हे टाकलं आहे। आता हे टाकून घेऊन आपण लांब कापलेला कांदा टाकून घ्यायचा। हे परतून झाला कांदा जास्त ब्राऊन नाही करायचा आहे। परतून झाला की नंतर ह्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। नंतर मग हा 1 टमाटा कापून घेतला आहे, हा टाकून घ्यायचा। हे परतायचं, चांगलं परतून झालं की छोले तोपर्यंत आपले शिजले आहेत। आता छोल्याचं पाणी काढून घ्यायचं आपण आणि छोले ह्याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये थोडासा मी बिर्याणी मसाला टाकला आहे। थोडासा बिर्याणी मसाला टाकला की टेस्ट चांगली येते आणि हे 2 चमचे दही टाकलं आहे, दही चांगलं परतून घ्यायचं चांगलं। आता दही परतून घेतानाच नंतर मी हळद टाकली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर। आता हे टाकून घेऊन चांगलं परतून घ्यायचं आणि छोले आपले शिजलेले टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये पॅनमध्ये। आता तुम्हाला जर खडे मसाले त्यातले काढायचे असेल तर काढा, नाहीतर राहू द्या तशीच तुमच्या मर्जीनुसार। आणि असं आता आपले तांदूळ भिजत घातलेले ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तांदूळ भिजत घातलेले हे टाकून घेऊन नंतर छोल्याचं पाणी जे काढलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि गॅस स्लो गॅसवरती आपण हे 10 मिनिटं ठेवणार आहोत। चवीनुसार यात मीठ टाकलं आहे आणि आता झाकून मस्त स्लो गॅसवरती हे शिजवून द्यायचं। हा छोले पुलाव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता हे तेलामध्ये थोडंसं मी काश्मीरी लाल मिरची पावडर ही सजावटीसाठी टाकली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू, तुम्ही असेच खाऊ शकता। आणि ह्याच्यावरती नंतर कोथिंबीर भुरभुरायची आणि मग ह्या तळलेल्या कुरडया आहेत, ह्या कुरडयाबरोबर हे छोले पुलाव खूप सुंदर लागतो। तुम्ही करून बघा। धन्यवाद।